सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्यातील एक असं नाव ज्यांच्या शब्दात वजन आणि कामात वेग होता. पहाटेपासून कामाचा ध्यास घेणारे आणि विकासासाठी झटणारे ते एक लोकनेते होते. शिस्त, स्पष्ट वक्तेपणा आणि कामाचा झपाटा हीच त्यांची खरी ओळख. एकूणच दादांचा जीवन प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आजोळी अजितदादांचा जन्म झाला. राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे पहिले धडे गिरवले. पण केवळ वारसा असून चालत नाही, तर तो कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो, हे दादांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं. 1982 मध्ये सहकार क्षेत्रातून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद असो वा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदाचे नेतृत्व, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. 1991 साली ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार झाले आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सलग विजय मिळवत त्यांनी बारामतीचा कायापालट केला. राजकारणात चढ-उतार आले, वादळं आली, पण दादा कधी डगमगले नाहीत. लोकांसाठी काम हाच त्यांचा एकमेव अजेंडा राहिला. कार्यकर्त्यांसाठी ते दादा होते, तर विरोधकांसाठी एक अद्वैत भिंत. त्यांच्या रोखठोक बोलण्यामागे नेहमीच जनहिताची भावना होती. आज महाराष्ट्र जेव्हा विकासाच्या वाटेवर धावतोय, तेव्हा त्यात अजितदादांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे. शब्दाचा पक्का आणि कामाचा सच्चा असं हे नेतृत्व आज हरपलं असून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा आज बारामती जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचार सभेच्या निमित्ताने बारामतीत सभा घेणार होते. त्यासाठी विमानाने ते नेहमीप्रमाणे बारामतीत येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमानाच्या लँडिंगला अवघे 5 मिनिट बाकी असताना अपघात झाला. या अपघातात विमान जळून खाक झाले आणि अजित पवारांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस काळा ठरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. निर्भीड, स्पष्ट वक्ते, रोखठोक आणि महाराष्ट्राचा फायर ब्रिगेड नेता म्हणून ज्यांची ओळख होती, तो नेता आज महाराष्ट्राने गमावला असून राज्याच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. शासन प्रशासनावर छाप सोडणारा एक नेता राज्याने आणि पर्यायाने देशाने गमावला, हीच हळहळ सर्व स्तरातून व्यक्त केली जाते.